धन्यवाद। यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षा कुमारी ब्राह्मी सोनार आपले मनोगत व्यक्त करतील। आदरणीय मुख्याध्यापक, माननीय शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार। सर्वप्रथम मला अध्यक्षस्थान दिल्याबद्दल संयोजकांचे मी मनपूर्वक आभार मानते। आज मी कोविड-19 मधील विज्ञानाची महत्त्वाची भूमिका या विषयावर माझे विचार मांडणार आहे। प्रश्न कितीही गहन असो उत्तर देते विज्ञान, प्रश्न कितीही गहन असो उत्तर देते विज्ञान, तर्काच्या सुगंधाचे अत्तर देते विज्ञान, तर्काच्या सुगंधाचे अत्तर देते विज्ञान। याचा प्रत्यय आपणास कोरोना काळात आलेलाच आहे। कोविड-19 ही 2019 साली जगभर पसरलेली एक भीषण महामारी होती। या आजारामुळे संपूर्ण जग थांबले, शाळा बंद झाल्या, उद्योगधंदे ठप्प झाले व लाखो लोकांचे जीवन धोक्यात आले। अशा कठीण काळात मानवजातीचा खरा तारणहार ठरले विज्ञान। सर्वप्रथम शास्त्रज्ञांनी या रोगास कारणीभूत असलेले सिव्हिअर ॲक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम कोरोना व्हायरस 2 या विषाणूची ओळख पटवली। त्याचा जन्मक्रम म्हणजे जेनोम काही आठवड्यात शोधण्यात आला। त्यामुळे हा रोग कसा पसरतो, त्याची लक्षणे कोणती आणि त्यावर उपाय काय असू शकतात याचा अभ्यास शक्य झाला। दुसरे म्हणजे तपासणी तंत्रज्ञान। RT-PCR आणि रॅपिड अँटीजेन चाचण्यांमुळे संक्रमित व्यक्ती पटकन ओळखता आल्या। यामुळे संसर्ग साखळी तोडण्यास मदत झाली। टेस्टिंग, ट्रेसिंग आणि ट्रीटमेंट ही संकल्पना केवळ विज्ञानामुळेच प्रभावी ठरली। तिसरे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे लसींची निर्मिती। पूर्वी एखादी लस तयार होण्यासाठी अनेक वर्षे लागत असत, पण विज्ञानाच्या प्रगतीमुळे काही महिन्यातच प्रभावी लसी तयार झाल्या। म्हणूनच गरज ही शोधाची जननी आहे असे म्हणले जाते। भारतात कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन यांसारख्या लसी तयार झाल्या। मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम राबवली गेली, त्यामुळे मृत्यूदर तसेच गंभीर रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली। याशिवाय विज्ञानामुळे उपचार पद्धतीही सुधारल्या। ऑक्सिजन थेरपी, स्टेरॉइड्स, अँटीव्हायरल औषधे आणि ICU तंत्रज्ञानामुळे अनेकांचे प्राण वाचले। रुग्णालयाची सुविधा देखील वाढवण्यात आली। तंत्रज्ञानानेही यामध्ये खूप मोठी भूमिका बजावली। ऑनलाईन शिक्षण, वर्क फ्रॉम होम, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग यामुळे जीवन पूर्णपणे थांबले नाही। संपर्क शोधण्यासाठी मोबाईल ॲप्सचा वापर केला गेला। मित्रांनो, कोविड-19ने आपल्याला एक मोठा धडा दिला। विज्ञानावर विश्वास ठेवा। अफवा, गैरसमज व अंधश्रद्धा यांना बळी न पडता वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणे अत्यंत गरजेचे आहे। शेवटी मी एवढेच म्हणेन की जर विज्ञान नसते तर कदाचित ही महामारी अधिक भयानक ठरली असती। म्हणून विज्ञान हे मानवजातीचे खरे रक्षण करते आहे। अंधश्रद्धेचे निर्मूलन करून ज्ञानाचा वसा धरू, अंधश्रद्धेचे निर्मूलन करून ज्ञानाचा वसा धरू, जिज्ञासा वृत्ती धारण करून विज्ञान दिन साजरा करू, जिज्ञासा वृत्ती धारण करून विज्ञान दिन साजरा करू। मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकांचे मी आभार मानते। धन्यवाद।